धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन असल्याचं अजित पवार म्हणाले। डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केलाय असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिलंय। दरम्यान धनंजय मुंडे पालकमंत्री असताना परळी आणि अंबेजोगाईत काम न करता बिलं उचलण्यात आली असा आरोप सुरेश धस यांनी केलेला होता। धसांच्या चौकशीच्या मागणीनंतर समिती स्थापन करण्यात आली होती। उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते। कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचललीत। माझा अहवाल माझ्याकडे आलेला आहे। त्यामध्ये त्यांना जो अधिकार होता डीपीसीला हे साक्षीदार आहे, त्यांनी पण ते वाचलं। त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्शनच्या आधी ज्या मान्यता दिल्या होत्या, आमचा जीआरच आहे का हो? तो जीआरच होता, त्यामुळे त्यांनी ते दाखवलं आणि तो तशा पद्धतीनं तो खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। तत्कालीन पालकमंत्र्यांवर ह्यामध्ये तथ्य आढळलेलं नाही।